हळदीच्या रिसेप्शनला सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यांनी सेटल डाऊन होत यायचं आहे. हॅलो, आता आपण थोड्याच वेळात आपण सुरू करत आहोत प्रणव आणि हळदीच्या रिसेप्शनसाठी. तर सगळ्यांनी बसून घ्यायचं आहे. हॅलो, साऊंड चेक, आवाज. हॅलो हॅलो हॅलो, माईक चेक. हॅलो हॅलो. सगळ्यांना खूप 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 नमस्कार. आज इथे जमलेलो आहोत ते म्हणजे आपल्या प्रणव आणि हरिणी यांच्या रिसेप्शनसाठी. तर आज 14 तारीख आहे. आज व्हॅलेंटाईन्स डे आहे आणि रिसेप्शनसाठी ह्याहून अधिक चांगला दिवस कोणता तर हाच आहे. आणि त्याच दिवशी आपण यांच्या रिसेप्शनसाठी आज जमलेलो आहोत. तर आज आपण सर्वजण त्यांना खूप प्रेम, आशीर्वाद आणि शुभेच्छा देणार आहोत. तर सर्वात प्रथम तुमच्या सगळ्यांचं मी चिन्मय राणे तुमचं सर्वांचं रिसेप्शन मध्ये सहर्ष स्वागत करतो. तर आता आपल्याला सगळ्यात मेन म्हणजे त्यांची एंट्री होणार आहे, कपल एंट्री होणार आहे. तर आपण त्याच्यासाठी आपण सगळ्या आतुरतेने वाट पाहत आहोत. तर सर्वात प्रथम तुम्ही सर्वजण इथे आलात, वेळ काढून आलात आणि इतक्या चांगल्या दिवशी आज आपण भेटलेलो आहोत. म्हणजे आज आपण व्हॅलेंटाईन्स डे देखील साजरा करणार आहोत आणि यांचं रिसेप्शन देखील साजरा करणार आहोत. तर रिसेप्शन आपण मेनली जर पाहिलं तर आपण नॉर्मली येतो, फोटोज काढतो, त्यांना शुभेच्छा देतो, बस इतकंच असतं. पण आज त्यामध्येही अधिक गोष्टी होणार आहे. आज आपल्याला या रिसेप्शन मध्ये इन्व्हॉल्वमेंट आपली असणार आहे, ॲज अ पार्टिसिपेंट म्हणून असणार आहे, ॲज अ आपले गेस्ट म्हणून असणार आहे. तर आज जे कार्यक्रम होणार आहे त्याच्यात आपल्याला इन्व्हॉल्व व्हायचं आहे आणि आजचा दिवस हा आपण एन्जॉय करायचा आहे. कारण की जितका आज आपण एन्जॉय करू तितकाच तो त्यांच्यासाठी मेमोरेबल दिवस म्हणून राहणार आहे. तर सर्वांना विनंती आहे की आपण जिथे बसलेलो आहोत तिथेच आपण बसून राहायचं आहे. त्यांची जेव्हा एंट्री होणार आहे तेव्हा आपण त्यांच्यामध्ये आपण त्यांना अडथळा किंवा कॅमेरामॅनला अडथळा होणार नाही याची काळजी आपण घेऊया. त्यांच्या पाठून आपण कोणी येऊया नको, जेणेकरून कॅमेरामॅनचा देखील खूप चांगला व्ह्यू मिळेल. आपण जिथे आहोत तिकडनं आपण आपल्या मोबाईलनी आपण बसलो आहोत, बसू शकतात, उभे ज्यांना राहायचं ते उभे राहू शकतात आणि त्यांना आपण वेलकम करायचं आहे. आणि सगळं सेट असेल आपण लवकरच आपण एंट्रीसाठी सुरुवात करणार आहोत. आपण पहिला जोरदार टाळ्या वाजवूया प्रणव आणि हरिणीसाठी. आपल्याला माहीतच असेल की त्यांचं लग्न 30 नोव्हेंबर 2025 ला झालं होतं त्रिची मध्ये, तामिळनाडू मध्ये. आता आपण पाहिलं तर ह्या दोघांचं लव्ह मॅरेज आहे आणि ते देखील 2 स्टेट्स, वेगवेगळ्या स्टेट्स मधून दोघं एकत्र आलेले आहेत. प्रणव आपल्या महाराष्ट्रातला, हरिणी आपल्या त्रिची तामिळनाडू मधली. ह्या दोघांचा प्रेम विवाह 30 नोव्हेंबर 2025 ला झालेला आहे आणि आज आपल्या सर्वांसाठी त्यांनी इथे जे रिसेप्शन ठेवलेलं आहे त्यासाठी आपण सगळेजण उपस्थित आहोत. तर त्यांना आज आपण भरभरून आशीर्वाद द्यायचे आहे आणि शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी द्यायच्या आहेत. सगळं आज रेडी आहेत. तर मी टेक्निकल टीमला विनंती करेन की त्यांनी एंट्रीसाठी सुरुवात करावी. फोटोग्राफर्सनी पण सज्ज राहायचं आहे. सर्वांनी मागे बघून त्यांना आशीर्वाद देता देता त्यांचं स्वागत करायचं आहे. ओव्हर टू यू टेक्निकल टीम. आपण पुन्हा एकदा जोरदार टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करायचं आहे. ऋणानुबंधाने
हॅलो. आपण सर्वांनी आताच पाहिलं की खूप सुंदररित्या त्यांची एंट्री झालेली आहे आणि किती सुंदर दिसत आहेत का सुंदर. तर आपण टाळ्या वाजवा त्यांच्यासाठी, कारण की इतक्या सुंदररित्या त्यांनी हे आज त्यांचं रिसेप्शनसाठी त्यांची एंट्री झालेली आहे. आणि मेनली तुम्हाला बोथ ऑफ यू मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स फॉर यू. थँक्यू सो मच. आणि यांचा डान्स बघायचा आहे का? बघायचा आहे. करता डान्स तुम्ही एक वा किती असतं म्हणजे मला प्रणव तसा माहिती आहे तसं डान्स करायचा नाही, पण जेव्हा प्रेम विवाह होतं तेव्हा जो न नाचणारा असतो तोही नाचतो, जो न गाणारा असतो तोही गातो. आणि नवीन असतं म्हणून सगळं काही आपण पहिल्यांदा ट्राय करत असतो. तर आपण चेअर करण्याच्या जोरदार टाळ्या वाजवा, कारण की त्यांनी स्पॉन्टेनियसली यस बोललेला आहे. तर त्याच्यासाठी आपण गाणं लावूया की ते डान्स करतील. यस. सो साऊंड प्लीज. एक मिनिट या. झालं तुमचं डिस्कस करून असेल तर आपण चालू करूया. आणि ती लास्ट मोमेंट मध्ये आपलं असं असतं. लेट्स स्टार्ट. चलो थँक्यू. कमान प्रणव कमान. तुमको पाया है तो जैसे खोया, कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ. तुमको पाया है तो जैसे खोया, कहना चाहूँ भी तो तुमसे क्या कहूँ. किसी ज़बान में भी वो लफ्ज़ ही नहीं कि जिनमें तुम हो क्या तुम्हें बता सकूँ. कुछ भी खूप सुंदर असा हॅलो खूप सुंदर असा डान्स केलेला. पुन्हा एकदा आपण त्याच्यासाठी टाळ्या वाजवल्या पाहिजे. वन्स मोर नाही पण वन मोर नक्कीच होईल. पण येस खूप सुंदर असा त्यांनी केलेला आहे. आणि आपल्याला माहीतच आहे की ही लव्ह स्टोरी कशी झाली, किंवा नेमकं आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रातला मुलगा तामिळनाडू त्रिचीमध्ये कसा प्रेमात पडला हरिणीच्या, हे सगळ्यांना जाणून घ्यायचं आहे का? आम्हाला देखील जाणून घ्यायचं आहे. कारण की 30 नोव्हेंबरला यांचं लग्न झालं तेव्हा आपण क्वचित लोक आपण तिकडे प्रेझेंट होतो, पण जे नव्हते ते आज आपण रिसेप्शनसाठी इथे आहोत. सो आम्हीही उत्सुक आहोत की त्यांची लव्ह स्टोरी सुरू कशी झाली. कारण की प्रत्येक हे जे प्रेम विवाह असतं किंवा जी लव्ह स्टोरी असते तो प्रवास कुठनं आणि कुठपर्यंत असतो हे माहिती आहे का? हा प्रवास असतो की डे 1 पासून 1 डे पर्यंत. डे 1ला आपली प्रेमाची सुरुवात होते आणि एक दिवस होतो की आपण ॲज अ कपल, ॲज अ वाईफ आणि हजबंड आपण नवीन आपली सुरुवात करत असतो. सो फ्रॉम डे 1 to 1 डे दे हॅव मेड इट. सो त्याच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवा की सुंदर असं सक्सेसफुल लव्ह स्टोरी आहे. सो वी वुड लाईक टू हिअर फ्रॉम बोथ ऑफ यू. सो आय वुड रिक्वेस्ट यू फर्स्ट हरिणी, बिकॉज इट्स लेडीज फर्स्ट. So I would like to ask you, so your point of view and just brief it everything in how you met and how is it going. Thank you so much. Over to you. Hello everyone, thank you for coming first of all. So our love story started in December 2021. Our love story started
in December 2024. It was basically like a destiny and a fantasy when we met. So both of us were climbing Nandi Hills, and it was like our stars crossed each other. Till that moment, we were not part of each other's life, and that 1 second, we both knew after a lifetime, we cannot live without each other. So then in April, we made it official with our parents, and then in May, we crossed our stars and fixed our date for the wedding. So that's how it all started. सेम स्टोरी बोलू. माझा आवाज येतो. तर मी बँगलोरला शिफ्ट झालो 2024च्या स्टार्टला, आणि हिने जी प्लेस मेन्शन केली नंदी हिल्स, सो तिथे शंकराचं मंदिर आहे. तर मला आई तसे सांगत असते की मंदिरात जा. तर मी फुल वर्ष मी प्लॅन बनवतच होतो की मी जाईन, पण शेवटी डिसेंबरमध्ये माझा प्लॅन बनला, कारण का एक ऑफिसचा न्यू हे आलेलं मेंबर. तर मग चढताना तो एक लाईक माउंटेन टॉपवरती आहे, तर थोडा टाईम लागतो चढायला. तर हाफ वेमध्ये मी हिला भेटलो तिथे. सकाळी 4 वाजता मी हे चढत होतो. तर चढता मग आमची भेट झाली अर्ध्या रस्त्यात, आणि मग आम्ही बोलत पुढे गेलो. नंतर मग कुठे बाहेर जेवायला आम्ही म्हणजे फोन एक्सचेंज झाले, मग बाहेर जेवायला भेटायचो वगैरे. नंतर मग माझ्या जेव्हा पोंगल होतं तेव्हा मी तिच्या घरी गेलेलो, आणि मग थोडं पण असं बोलता मग आम्ही एकामेकांच्या घरी सांगितले एप्रिलमध्ये, आणि मेमध्ये आम्ही मग डेट्स ठरवले. आपण टाळ्या जोरात वाजवल्या पाहिजे की किती सुंदर लव्ह स्टोरी आहे. आणि जसं प्रणवनी सांगितलं की तो शंकराच्या मंदिरात गेला होता, आणि को इन्सिडेंटली उद्या महाशिवरात्र आहे. सो बघा कसं असतं की सगळं डेस्टिनीमध्ये लिहिलेलं असतं. सो सगळं जुळून येतं, आणि अर्थातच त्यांची लव्ह स्टोरी आणि ते देखील त्यांना महाशिवरात्रीच्या ह्याच्यामध्येच, म्हणजे आज किती असतं की किती जवळचं डेट आहे, त्या ह्यानी त्यांचं कोइन्सिडेंटली उद्या महाशिवरात्र आहे. तर शंकराचं आणि पार्वतींचा त्यांचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी सदैव असतो, आणि अशीच त्यांची जोडी कायम राहो. आणि तुम्हाला ऑल द बेस्ट, आणि यू आर लुकिंग सो ब्युटिफुल. थँक्यू सो मच. आणि ॲज वी नो दॅट दिस स्टोरी अबाउट युअर लव्ह स्टोरी, बट वी डोंट नो हू प्रपोज फर्स्ट. सो हू डिड इट? हू वॉज द वन हू प्रपोज? It was Pranav or Harini? It was Pranav? Okay. So today it will be Harini doing it for the first time on this stage. But there is a twist. She will be proposing Pranav in Marathi. I will help you. Okay? Or you know it or you will do it. So repeat after me. Go in one week. Pranav, तू मला आवडतोस. मला पण तू खूप आवडतेस. So now it's Pranav's turn, and he would be proposing Harini in Tamil. Could I help you or you know it? Just correct me, okay? Just correct me. Na unna rumba kadelikre. बघा मगाशीच बोललेलो, प्रेमात आपण काही करू शकतो, त्याचं हे उदाहरण आहे. तर जोरदार टाळ्या दोघांसाठी वाजवल्या पाहिजे आपण. की इतकी सुंदर लव्ह स्टोरी आहे, आणि प्रत्येक लव्ह स्टोरीला सपोर्ट लागतो तो आपल्या फॅमिलीचा. कारण की एक सक्सेसफुल लव्ह स्टोरी मागे असतात त्यांचे आई वडील. तर आज दोघांचे आई वडील ते प्रेझेंट आहेत. तर मी दोघांच्या आई वडिलांना मंचावरती उपस्थित राहण्याची विनंती करतो. सर्वात प्रथम प्रणवचे आई बाबा उदय राणे आणि उन्नती राणे काकी,
त्या दोघांनी यायचं आहे स्टेजवरती. आपण जोरदार टाळ्यावरून त्यांचं स्वागत करायचं आहे. त्याचसोबत हरिणीचे आई बाबा त्यांनी देखील यायचं आहे. राजारामन अय्यर आणि भुवनेश्वरी अय्यर त्यांनी पण स्टेजवरती यायचं आहे. चौघांचं आपण जोरदार टाळ्यावरून आपण स्वागत करायचं आहे. आता आलाच आहे तर आपण एक फॅमिली फोटो काढून घ्यायचा आहे. थँक्यू. आपण स्टेजवरती राहायचं आहे. तुम्ही बसू शकतात. यू कॅन से. सो आपल्याला माहितच आहे की आज व्हॅलेंटाईन्स डे आहे. आपण सर्वजण आज भेटलेलो आहोत. आज इथे आहोत ते ह्यांच्या रिसेप्शनसाठी आणि नेमकं व्हॅलेंटाईन्स डे देखील आपण साजरा करणार आहोत. आणि साजरा करण्याचं एक माध्यम म्हणजे केक कटिंग. आता आपण एक केक कट करणार आहोत जे आपल्या ऑन बिहाफ सगळ्यांच्या बिहाफ हरिणी आणि प्रणव केक कट करणार आहेत ऑन दिस व्हॅलेंटाईन्स डे. सो जोपर्यंत आपल्याला केक येत आहेत तोपर्यंत आपण मस्तपैकी आपण फोटोज काढू शकतो. जिकडे तुम्ही बसलेला आहेत, जे तुम्ही उभे आहेत त्यांना फोटोज काढायचे. तुम्ही फोटोज काढू शकता बसल्या ठिकाणी. आणि नेमकं प्रेम विवाह करण्यासाठी आपण बघतो की अनेक प्रेम विवाह असतात ते सक्सेसफुल होतात, काही अनसक्सेसफुल होतात. पण सक्सेसफुल होण्याचं मागचं कारण असतं ते त्यांची फॅमिली असते आणि दोघांची फॅमिली एकमेकांसाठी आणि एकामेकांच्या मागे उभे आहेत. त्यासाठी असं सुंदर असं हे प्रेम विवाह झालेला आहे. 30 नोव्हेंबर 2025ला आज त्याचं आपण रिसेप्शन करत आहोत. जे त्या दिवशी प्रेझेंट नव्हते त्या सर्वजण इथे प्रेझेंट आहोत. सो आता आपण केक कट करू आणि पुढील कार्यक्रम देखील आपल्याला करायचा आहे. सो आताच आपण थोड्या वेळात आपण केक कट करणार आहोत आणि कार्यक्रम देखील आपल्याला करायचे आहेत.
सो येस, साऊंड प्लीज. आता आपण केक कट करत आहोत, सगळ्यांनी इकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपण यांच्याकडे पुन्हा एकदा टाळा. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. Who would believe that I could be happy and contented? I used to think that happiness hadn't been invented, but that was in the bad old days before I met you. When I let you walk into my heart. Congratulations and celebration when I tell everyone that you're in love with me. Congratulations and jubilation. I want the world to know I'm happy as can be. I was afraid to think that you thought you were above me, that I was only fooling myself to think you loved me. But since tonight you said you wouldn't live without me, that round about me you wanted to stay. Congratulations and celebration when I tell you. हॅलो, खूप सुंदर असं केक कटिंगचं सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आज आपण सगळेजण इथे उपस्थित आहात. दोघांच्या फॅमिली आहेत, किती सुंदर वाटते. त्यांनी आपल्याला इन्व्हिटेशन दिलं ते आज आपण सर्वजण आलो, त्यांना देखील खूप आनंद होत आहे. जसं प्रत्येकाला वाटतं की आपल्या इव्हेंटमध्ये सर्वांनी यावं, आपण जेव्हा इन्व्हिटेशन देतो आणि जेव्हा येतात लोक तेव्हा आपल्याला खूप आनंद होतो. आपल्याला देखील त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची असते. तर त्यासाठी मी प्रथम उदय काकांना विनंती करेल की त्यांनी जावं आणि मनोगत आपलं व्यक्त करा. म्हणजे सर व्हिडिओ पोर्ट्रेट कसं आहे ना असं हा पुन्हा नाही येणार. सॉरी धन्यवाद चिन्मय. सगळ्यांचं सुस्वागतम. आपण इकडे थोड्या मोठ्या संख्येने इकडे आलात. शॉर्ट नोटीसमध्ये मी सगळ्यांना इकडे बोलवलं. ॲक्च्युली यांचं लग्न त्रिचीला झालं, त्याच्यामुळे माझ्या फॅमिली, आमची फॅमिली, रिलेटिव्ह, फ्रेंड्स, ऑफिसचे सहकारी यांना मी बोलू शकलो नव्हतो. त्याच्यामुळे हा रिसेप्शनचा कार्यक्रम मी इथे आयोजित केला. तुम्ही सगळेजण इकडे आलात याबद्दल राणे फॅमिलीतर्फे मी सगळ्यांचे शतशः आभार मानतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. आणि आज अय्यर फॅमिली देखील इथे आहे, तर हरिणीची आई त्यांना देखील मनोगत व्यक्त करायचं आहे. सो इट्स ओव्हर टू यू मॅम. Good evening, everyone. I am very proud and happy that we got the Pranav as our son-in-law, but he is not our son-in-law. He is our son. That all credit goes to Uday and Unnati only. Okay, thank you so much. सो येस, आता आपला पुढील कार्यक्रमाकडे वळायचं आहे. तर मी विनंती करतो की तुम्ही खाली बसायचं आहे. हरिणी अँड प्रणव, यू शुड या यू शुड ऑल्सो सिट डाऊन अँड वी विल स्टार्ट दिस. सो येस, आपल्याला आता पुढील कार्यक्रम म्हणजे आपला
फॅमिली आहेत, फॅमिली फंक्शन आहे, तर प्रत्येकाला वाटतं की या reception मध्ये आपण त्यांना डेडिकेट एक सॉन्ग करावं किंवा आपण आपल्याकरता आपण काय करू शकतो. तो इथे 2 डान्स होणार आहेत. प्रणवच्या फॅमिलीचा पहिला जो डान्स आहे तो प्रणवची बहीण अधिश्री तारी ही करणार आहे. तर आपण जोरदार टाळ्या वाजवून अधिश्रीचं स्वागत करायचं आहे. तो अधिश्री तो पहिला डान्स अधिश्रीकडनं असणार आहे आणि नेक्स्ट असणार आहे की प्रणवची मावशी आणि त्यांची पूर्ण फॅमिली जी आहे ते करणार आहे. तर ओव्हर टू यू. अधिश्रीचा पहिला डान्स आहे. आपण सगळ्यांनी बसायचं आहे, पाहायचं आहे. तर पूर्ण आपण जोरदार टाळ्या वाजवून यांच्यासाठी कारण की स्पॉन्टेनियसली आपण करत आहोत, डान्स करत आहोत. तर इट्स साऊंड खूप खूप धन्यवाद अधिश्री. पुढील डान्स जो आपण आता पाहणार आहोत तो प्रणवची मावशी आणि त्यांची टीम करणार आहे. तर ऑल रेडी? येस.
तो साऊंड प्लीज. वाह वाह राम जी जोड़ी क्या बनाई भैया और भाभी को बधाई हो बधाई. वाह वाह राम जी जोड़ी क्या बनाई भैया और भाभी को बधाई हो बधाई. सब रस्मों से बड़ी है जग में दिल से दिल की सगाई. वाढवायचा आहे. ಯಾರು ಯಾರೋಡಿ ಒಂದೋಡು ಪುರುಷೆ ಯಾರು ಯಾರೋಡಿ ಒಂದೋಡು ಪುರುಷೆ ಯಾರು ಯಾರೋಡಿ ಅಂತಿಮಕ್ಕೆ ಅರಸ ಹೀಗೆ ಬೋಲೆ ನವಡಿ ಕೈ ನೀರನ ಪಡಿ ಅಂದ ಬಂದೆ ನಿಂತಡಿ ಪವನೋ This one's for you, Raul. Raul. And for you, my love. 1, 2, 3. झुमका गिरा दे, झुमिला दे, आते होना दे.
थँक्यू सो मच. आपण जोरदार काय म्हणून त्यांची कृतज्ञता व्यक्त करायची आहे. खूप सुंदर असा डान्स परफॉर्मन्स दोघांनी केलेला आहे. अतिशय आणि नंतर प्रणवच्या कझिन मावशी आणि सगळ्यांना खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच, थँक्यू सो मच, थँक्यू सो मच. खूप सुंदर असा कार्यक्रम रंगत चाललेला आहे. सो आता आपल्याला माहीतच आहे की ह्यांचं लग्न त्रिचीमध्ये झालेलं आहे, तामिळनाडूमध्ये झालेलं आहे. तिकडे आपण उपस्थित नव्हतो, पण तरी सुद्धा आज आपण इथे जाऊन आपण त्यांचा लग्नाचा तो अनुभव आज आपण इथे घेणार आहोत. त्याआधी सगळ्यांचं लक्ष असू द्या, कारण की हां हॅलो. सो सगळ्यांचं लक्ष असू द्या, कारण की आपल्याला आता त्यांच्यासोबत फोटो काढायचेच आहेत आणि त्यांच्यासोबत आपल्याला मेमरीज आपल्याला आपल्या मोबाईल्समध्ये, आपल्या फोन्समध्ये, आपल्या फोटोजमध्ये आपल्याला घेऊन जायच्याच आहेत घरी. तर त्याआधी आपल्या काही प्रोग्राम्स आहेत, आपण ते वाइंड अप करणार आहोत आणि लगेचच आपण रिसेप्शनला सुरू करणार आहोत. सो आता आपण मगाशी दोघांच्या लव्ह स्टोरीबद्दल आपण ऐकलं, कसं आहे ते, कुठे भेटले, कसे भेटले आणि आज त्यांची इतकी सक्सेसफुल लव्ह स्टोरी आहे. पण जर यांची लव्ह स्टोरी आपल्याला एका गाण्याच्या माध्यमातून ऐकायची असेल आणि कशी आहे समजून घ्यायचं असेल तर एक गाणं त्याच्यासाठी डेडिकेटेड आहे. सो आपल्याला ऐकायला आवडेल का ते गाणं? ऐकतायत का? सगळ्यांचं लक्ष असू द्या, कारण की प्रणवची भावना आहे की आपण त्या गाण्याच्या माध्यमातून ऐकणार आहोत आणि नेमकं त्या गाण्याचा अर्थ काय आहे तो आपण सगळ्यांनी ऐकायचा आहे. सो सगळ्यांचं लक्ष असू द्या. मी टेक्निकल टीमला विनंती करतो की साऊंड त्यांनी लावा. आता ऐका, तुम्ही लक्ष द्या. एक मिनिट. प्रणव आणि हरिणी, सो दिस सॉन्ग इज वी कॅन से दॅट दिस इज दी थिंग विच Pranav will be dedicating you or your love story. But it is a Marathi song, so we will relate your love story from this and let's see how does it go. So दोनच कडी आहेत ती ऐकून ऐकूया. प्रणवच्या ह्याच्यात अब क्या पावलांनी आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली धक्का. पावलांनी आली माझी मालकीन झाली एका वाघाची शिकार एका हरणीनं केली. तो एक आपण हे मराठीमध्ये गाणं ऐकलेलं असेल आणि खूप प्रसिद्ध आहे आणि खऱ्या अर्थाने हरिणींनी आपल्या वाघाची शिकार केलेली आहे सक्सेसफुली. आणि आज 14 तारखेच्या दिवशी आपण त्याला खूप खूप शुभेच्छा देऊया. पुन्हा एकदा त्याच्याकडे आपण जोरदार टाळ्या वाजवून त्याला शुभेच्छा द्यायच्या आहेत. सो आता प्रणव हरिणीला ते मिनिंग सांगणार आहे ते आपण ऐकणार आहोत. या गाण्याचा मिनिंग काय आहे? So it means that Harini in Marathi means a deer. So a deer hunted a tiger, basically. Correct? Who is the tiger? Till yesterday he was a tiger. So yes, आता बघाशी आपण सांगितल्याप्रमाणे आपण त्यांच्या लग्नाला उपस्थित नव्हतो, तर आपण आज त्यांच्या लग्नात जे जे त्यांनी एन्जॉय केलेलं आहे आज आपण त्या फोटोच्या माध्यमातून बघत आहोत. पण काही आपल्याकडे सरप्राईज आहे, पण देर इज अ सरप्राईज फॉर हरिणी ऑल्सो. सो वी वुड लाईक टू स्टार्ट द व्हिडिओ, फर्स्ट व्हिडिओ, अँड दॅट इज डेडिकेटेड टू हरिणी. सो या लेट्स सी. लहान मुलांनी फक्त इथे आपण मध्ये येऊ नका, कारण की कॅमेराज आहेत आणि इक्विपमेंट असल्यामुळे ते पडू शकतात आणि फ्रेममध्ये आपण येतो. तर सगळ्यांना लहान मुलांना विनंती आहे की त्यांच्या पालकांना विनंती आहे की त्यांनी लहान मुलांना थोडंसं पाठी ठेवायचं आहे. सो येस, वी कॅन स्टार्ट दी फर्स्ट व्हिडिओ विच इज स्पेशल फॉर हरिणी. Hi, my name is Venkat Ramani. I am Bhagavan's brother. And my name is Meenakshi, his wife. We had a wonderful time at Harini and Pranav's wedding in Trichy.
and it was so great to meet everyone there. It was great to meet Uday and Munati and the family at the wedding, and we welcome you all to our family. Yeah, have a wonderful celebration. We are going to miss it very much and miss seeing all your extended family and friends. We wish both Harini and Pranav with a long, healthy, happy and prosperous life together. ഹരിണി പ്രണവ് ആശീർവാദങ്ങൾ ശരിക്കും സന്തോഷം നന്നായിട്ടുള്ളത്. Hi Harini. God bless you. Hi Harini and Pranav, we miss you today. So happy married life. Have a great day. Hope the reception event is going on very well. We miss you guys so much. All the very best. Happy married life to the both of you. Hope to see you all soon. Let's party in Bangalore. Have a great day. Congratulations, Harini and Pranav. We're so excited for you and wish you could be there to celebrate in person. We love you so much. Can't wait to see you again soon. Best wishes to the happily married couple. Hi Harini. Hi Harini and Pranav. Happy married life. Harini, I want to tell you that you are the sweet little baby of this family, and we still see you as a baby. We are so surprised that you are getting married, and Pranav is such a lovely person. We all love him so much, and we are very happy to see you both as a lovely couple together. Congratulations. So we are sending all our blessings to you, wishing you a happy married life, wishing you the function to be a very successful function. Our blessings are always with you. Thank you, Harini. Thank you so much. Pranav family is such a wonderful family. We all love them and happy to see them at your wedding. Thank you, Harini and Pranav. Have a happy married life together. Love you both. Love you. Bye bye. Hey Harini and Pranav, wishing you both a very very happy married life. Hey Harini, Pranav, happy married life. Just like how your first meet turned out into a great adventure, may your life be filled with more and more adventures, more fun, and we are all so excited. And because we are an extended family in Bangalore, come back, let's have fun together. Bye. Hello, Harini and Pranav. You're both looking very gorgeous today. I really wish I'd been there with you on this special day, but I'm definitely missing this. But please know that my heart is with both of you and with all of you today. Congratulations to both of you. I wish you both a wonderful life filled with love, companionship, and laughter, and happiness, and good health. God bless you both. Enjoy your day and send us all the pictures. Love you. Hi. Hello. So this was the surprise for you, Harini. Hope you loved it. So everyone was virtually present for this reception. So thank you so much for all of them. So sending those beautiful wishes to you. So thank you so much for that. And the next thing which we are going to see would be the second video, which is the cinematic of the wedding. So हा सिनेमॅटिक व्हिडिओ आहे जो त्यांच्या लग्नाचा आपण तिकडे प्रेझेंट नव्हतो, पण जो आज आपण इथे पाहणार आहोत. तो सेकंड व्हिडिओ प्ले करायला मी विनंती करेन की सेकंड व्हिडिओ प्लीज प्ले दी सेकंड. सीता कल्याण
इथे स्टे ट्यून लिहिलेलं आहे, पण आपल्याला जास्त थांबायचं नाही. आता आपण थर्ड व्हिडिओकडे जाणार आहोत. सो लेट्स स्टार्ट द थर्ड व्हिडिओ. கைகள் நான்கும் தீண்டும் முன்னே கண்கள் நான்கும் தீண்டிடுமே மோகம் கொஞ்சம் முளைவிடுமே கண் பார்வை முதல் நிலையே ஆறுயிரே என்னுயிரே உள்ளம் கொண்டது ஓர் மயக்கம் இன்னுயிரே காதலில் இரண்டாம் நிலைதான் பார்மயக்கம் தீண்டும் நேசம் தொடங்கியதோ இது காதலில் மூன்றாம் படிநிலையோ என் உடல் வழி அமிர்தம் வழிகிறதோ என் உயிர் மட்டும் புதுவித வழி கண்டதோ. இது கனவா நிஜமா எனக்கு நீ உனக்கு நான் கையோடு கை சேர்த்து கண்ணோடு கண் பார்த்து அன்போடு எல்லைகள் மறக்க நீ போலுமே. திவாக சுபமுகூர்த்த பத்திரிகை நிகழும் விஸ்வாவச வருஷம் கார்த்திகை மாதம் 14ஆம் தேதி 30/12/2025 ஞாயிற்றுக்கிழமை சித்தயோகம் கூடிய சுபயோக சுபதினத்தில் காலை 9:40 மணிக்கு மேல் 11:31 மணிக்குள் மகர லக்னத்தில் திருவாரூர் மாவட்டம் அப்பலாப்புலியில் கல்யாணராம ஐயர் அவர்களின் போத்திரியும் சேகாலிபுரம் கோபால ஐயர் அவர்களின் தோயித்திரியும் எங்களது ஏகபுத்திரியுமான சௌபாகியவதி ஹரிணி என்கிற ஸ்ரீ சீதாலட்சுமியை மும்பை ஜெய்வன் கண்பத் ராணே அவர்களின் புத்திரனும் ரமேஷ் கேஷ் அவர்களின் தோஹித்திரனும் ஸ்ரீ உதய் ஜெயமுத் ராணே அவர்களின் புத்திரனுமான சிரஞ்சீவி பிரணவ் உதய் ராணேவிற்கு கன்னிகா பிரதானம் செய்து கொடுப்பதாய் பெரியோர்களால் நிச்சயிக்கப்பட்டு மேற்படி சுபமுகூர்த்தம் திருச்சி ஸ்ரீ மங்களம் வெட்டி கன்வென்ஷன் மஹாலில் மேற்படி சுபமுகூர்த்தத்தை நடத்தி கொடுத்து சம்பதிகளை ஆசீர்வதித்து எங்களையும் கௌரவிக்க வேண்டுமாய் கேட்டுக்கொள்கிறேன். இப்படிக்கு ஸ்ரீ கே ராஜாராமன் ஸ்ரீமதி ஆர் புவனேஸ்வரி ரோஜனா ரோஜமான நீ கடல் நான் அலை நீ மேகம் நான் வானம் நீ உடல் நான் உயிர் நீ மழை நான் மண் வாசனை. खूप सुंदर असा व्हिडिओ होता. आपण तामिळनाडूमध्ये जाऊन आपण लग्न अटेंड केलेलं आहे. आपण तिकडे गेलो नव्हतो, पण आज व्हर्च्युअली आज इतकी सुधारणा झालेली आहे की आपण इथे बसून आपण पाहू शकतो. आणि खूप सुंदर असा व्हिडिओ होता. सो आपण टेक्निकल टीमची आपण कृतज्ञता व्यक्त करायची. जोरदार टाळ्या वाजवून त्यांच्यासाठी आपण थँक्यू बोलायचं आहे की आपण तिकडे नसताना देखील आज आपण अटेंड केलेला आहे. जसं आज महाराष्ट्रामध्ये आपण लग्न जेव्हा करतो किंवा लग्न झाल्याच्या नंतर आपण भोजनासाठी जात असतो. आता थोड्याच वेळात आपण डिनरसाठी पण सुरुवात होणार आहे आणि आपलं जे रिसेप्शन आहे त्यालाही सुरुवात होणार आहे. सो थँक्यू सो मच. सो पेशंटली तुम्ही बसलात. तुम्ही सगळा कार्यक्रम तुम्ही एन्जॉय केलात आणि त्याच्यात इन्व्हॉल्व होऊन तुम्ही जे जे पार्टिसिपेंट होते त्यांना उत्साहात देण्यासाठी तुम्ही जो तुमचा वेळ तुम्ही तुमचा प्रेझेन्स दिला त्याबद्दल तुमची खूप खूप मनापासून आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो. थँक्यू सो मच. आता थोड्याच वेळात आपल्या रिसेप्शनला सुरुवात होईल. सो आय वुड लाईक टू वेलकम प्रणव अँड हरिणी वन्स अगेन ऑन द स्टेज. आपण जोरदार त्यावर त्यांचं पुन्हा आपण स्वागत करायचं आहे.
आता आपण थोड्याच वेळात आपण रिसेप्शनसाठी सुरुवात होणार आहे. तर दोघांनी स्टेजवरती यायचं आहे, बसायचं आहे आणि आपण रिसेप्शनला सुरुवात करूच. सो आपलं डिनर देखील सुरुवात झालेली आहे. आपण आता थोड्याच वेळात आपण त्यांचे 2-4 फोटोज काढले की आपण आपल्या ह्याच्यासाठी ती रिसेप्शनसाठी सुरुवात करू. So yes. So yes. Yes. So आपल्याकडे अजून एक सरप्राईज आहे. तो म्हणजे जो व्हिडिओ आता आपण दाखवणार आहोत तोपर्यंत आपण रिसेप्शनला सुरू करणार आहोत. आणि येस, पुन्हा एकदा थँक्यू सो मच अँड विश यू ऑल द बेस्ट फॉर फ्युचर अँड थँक्यू सो मच फॉर गिविंग दिस अपॉर्च्युनिटी टू मी टू होस्ट दिस इव्हेंट. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल टू यू. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा आपण यांचं टाळ्यामधून यांना आपण शुभेच्छा द्यायच्या आहेत आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना खूप खूप आशीर्वाद द्यायचे आहेत. हॅलो, फोटोसाठी आपण यायचं आहे. काळजी घ्यायची आहे की फोटो जेव्हा आपण घेऊ. हॅलो 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 आपण जेव्हा फोटोज काढायला येऊ तर आपण एक काळजी घेऊया की आपण कॅमेरा किंवा याच्यामध्ये येत नाही आहोत आणि आपल्याला प्रत्येकाला वाटत असतं की आपल्या मोबाईलमध्ये देखील फोटो असावा. पण तो काढायचा असेल तर आपण आपल्या कोणतरी ओळखीचा असेल त्याला आपण फोटो कॅमेरा देऊ जेणेकरून तो मोबाईलमध्ये काढेल. आपण आपल्या फोटोग्राफर्सला त्यासाठी आपण काम नको देऊया कारण की त्यांच्यासाठी देखील हे सगळे मोमेंट्स कॅप्चर करणं एक टास्क असतं. तर तो टास्क त्याच्यासाठी इझिली होऊ देत. तर आपण ज्यांना काढायचे असेल मोबाईलमध्ये त्यांनी आपल्या कोणाला एका पार्टनरला सांगावं की कोणती ओळखीचं असेल त्याला फोटोज काढायला सांगू जेणेकरून त्यांच्यासाठी पण ते इझी होईल. आणि आपण आता रिसेप्शनसाठी सुरुवात करत आहोत. तुम्ही डिनरसाठी देखील जाऊ शकता आणि रिसेप्शनसाठी आपण आता सुरुवात करतच आहोत. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा थँक्यू थँक्यू थँक्यू. येस, आणि आता आपण व्हिडिओ जाऊ शकतो. जो थर्ड व्हिडिओ आहे जो स्पेशल आहे तो आपण पाहता आपण रिसेप्शनसाठी आणि डिनरसाठी आपण जाऊ शकतो. पुन्हा एकदा थँक्यू सो मच. Less than 10. Now 3 is enough. The song. साथ में बजा